नमस्कार, मी ऋषिकरज. शेतकरी बंधूंनो, नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट झालाय आणि शेतकरी बांधवांची आस लागली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यावरती केव्हा क्रेडिट होतोय. आता समाज माध्यमावर असो किंवा या ठिकाणी युट्यूब वाहिन्यावर असं सांगितलं जाते की 1 जुलै म्हणजेच कृषी दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता क्रेडिट झालाय. आता याच्यात किती सत्यता आहे आणि केव्हा हे पैसे येतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आता शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ट्विटर हँडलवर या ठिकाणी त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन टाकलेलीच असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्या संदर्भात जो निधी दिला जातो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, त्या निधी वितरणाचा GR सुद्धा या ठिकाणी आलेला असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी वितरणाचा GR तुर्तास तरी या ठिकाणी आलेला नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत असं कुठल्याही प्रकारे सांगण्यात आलेलं नाही की कृषी दिन म्हणजेच 1 जुलै 2026 रोजी या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी सांगितलं जाईल की 1 जुलैला आम्ही या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता क्रेडिट करू, त्याच वेळेस तुमच्या खात्यावरती हप्ता क्रेडिट केला जाईल. तोपर्यंत या ठिकाणी क्रेडिट केला जाणार नाही. त्या संदर्भात जर निधी वितरणाचा जर GR आला तर नक्कीच आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ आणि त्यानंतर 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल. सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, या संदर्भात कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र शासनाने ऑफिशियल अनाउन्समेंट या ठिकाणी शासनीय अनाउन्समेंट या ठिकाणी केलेली नाही. जर शासनाने या संदर्भात कुठलीही अपडेट दिली तर नक्कीच आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. 1 जुलैला कृषी दिनाच्या दिवशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असं सांगितलं नाही की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा हप्ता क्रेडिट केला जाईल.